आपली जी एकूण ऊर्जा आहे ती वेगवेगळ्या मध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक विभागलेली असल्यामुळे आपण जे करतो ते करण्यासाठी आपल्याला पुरेशी शक्ती मिळत नाही. आणि एका बाजूला आपण असं म्हणतो की मनुष्य जो आहे हा मूर्तिमंत असा ऊर्जेचा पुतळा आहे, इम्बॉडीमेंट ऑफ एनर्जी. आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपल्यामध्ये एवढी एनर्जी नसते की आपण 15 मिनिटं किंवा 20 मिनिटं सलग स्थिर बसू शकू किंवा सलग शांत बसू शकू. आता हा जो भाग आहे हा झाला फक्त ध्यानाशी संबंधित. हा जो भाग आहे हा फक्त ध्यानाशी संबंधित. परंतु एकूणात जर आपलं जीवनमान पाहिलं तर त्या जीवनामध्ये पण आपण पाहतो की बऱ्याचदा आपल्याला ठोसपणे एखाद्या कामासाठी, एखाद्या प्रकल्पासाठी असा वेळ देता येत नाही किंवा वेळ जरी दिला तरी त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण एकाग्रतेसह आपली शक्ती लावता येत नाही. आणि मग आपण पाहतो की जर स्टुडंट लोकांनाही जर अभ्यास करायचा असेल तर त्यांना 4 वेळेस कॉफी प्यावी लागते, चहा प्यावा लागतो. काही माणसं असतील त्यांना काम करताना जर त्या कामात स्वतःला गुंतवायचं असेल तर काहीतरी विडा घ्या, तंबाखू घ्या, पान पराग घ्या, की काहीतरी चघळत राहताना मग त्यांना असं वाटतं की आपण कशात तरी एंगेज आहोत. म्हणजे काहीतरी स्टिम्युलन्स हवं असतं आपल्याला जागं ठेवण्यासाठी किंवा आपल्यामधील जी उद्दीपितता आहे काम करण्यासाठी, मध्ये अभ्यास असेल, ते वाचणं असेल, ते एखादं काम असेल, ते करण्यासाठी जी शक्ती आहे ती अशी आपण आपल्या जवळ असताना तिचा वापर करता येत नाही. म्हणून आपण बाह्य उत्प्रेरक वापरतो की ज्या उत्प्रेरकामुळे आपण ताजे राहू, टवटवीत राहू, जागृत राहू. परंतु हा विचार आपण करत नाही की आपण जर ऊर्जेचे मूर्तिमंत पुतळे आहोत, आपण जर एम्बॉडीमेंट आहोत एनर्जीचे, तर मी ही एनर्जी जाते कुठे? ही ऊर्जा कोण खातं? ही ऊर्जा कुठे तुंबलेली आहे किंवा ही ऊर्जा जी आहे ही कुठे गुंतून बसते? का ती आपल्या वाट्याला येत नाही, किंवा तिला आपल्याला वापरता येत नाही, का आपण तिचं योग्य प्रकारे उपयोग करू शकत नाही आणि नियमनही करू शकत नाही? अर्थात ही समस्या आत्ताची आहे किंवा आज निर्माण झालेली आहे असं नव्हे, तर ही समस्या अगदी अनादी कालापासून चालत आलेली आहे. आणि ही समस्या ही माझी, तुमची, प्रत्येक माणसाची आहे. कारण जेव्हा आपण काहीतरी ठोस ध्येय ठरवून करायला लागतो तेव्हा आपल्या त्या ध्येयापासून, आपल्या त्या लक्ष्यापासून, आपल्या त्या टार्गेट पासून आपल्याला हरवण्यासाठी, विचलित करण्यासाठी काही ना काही हर्डल्स, काही ना काही अडथळे, काही ना काही बाधा आपल्या मार्गामध्ये, आपल्या वाटेमध्ये येत असतात. आणि या बाधांचं, या अडथळ्यांचं बुद्ध धम्मामध्ये खूप सुंदरपणे विश्लेषण केलेलं आहे, त्याची मांडणी केलेली आहे. आणि हे जे अडथळे आहेत हे अनेक प्रकारचे असतील, अनेक स्वरूपाचे असतील, पण त्या अडथळ्यांना जे आहे हे मांडताना मात्र बुद्ध धम्मामध्ये 5 मथळ्यांमध्ये मांडलेलं आहे किंवा 5 हेडिंग खाली मांडलेलं आहे. त्या 5ही गोष्टी मी इथे लिहून ठेवणार आहे आणि त्या आपण काही वेळामध्ये थोड्या थोड्या लक्षात घेण्याचा किंवा समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपल्याला त्या आपल्या जीवनामध्ये कुठे बाधा किंवा कुठे अडथळा म्हणून वाटतो का हे पण आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया.
तर हे ते 5 अडथळे आहेत आणि त्याला जो शब्दप्रयोग वापरले ते शब्दप्रयोग देखील अतिशय रोचक आणि मजेशीर आहे. पहिला जो आहे तो म्हणजे कामछंद. आणि कामछंद हा जो शब्दप्रयोग आहे हा एक प्रकारे ज्या काही आपल्या इंद्रिय तृष्टीच्या लालसा आहेत, आपल्याला जी ही 5 इंद्रिय लाभलेली आहेत आणि त्या इंद्रियांना जे छंद वाटतात, मग तो छंद पाहण्याचा असेल, खाण्याचा असेल, ऐकण्याचा असेल, ज्या ज्या गोष्टींमुळे आपल्याला प्लेझर वाटतं, सुख वाटतं, आनंद वाटतो, ती गोष्ट. तर त्याच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर ही जी गोष्ट आहे ही आपल्याला अनुभव आहे की आपला अधिकचा जो वेळ आहे हा वेळ आपल्या इंद्रियांनी आपल्याला कसं एंगेज ठेवलेलं असतं किंवा कसं गुंतवून धरलेलं असतं. आणि त्यामध्ये सर्वात अधिक इफेक्टिव्ह किंवा प्रभावी जर कुठला भाग असेल तर तो प्रभावी भाग म्हणजे जे आहे तो आहे डोळे आणि कान. डोळे आणि कान हे जे अशा प्रकारची 2 इंद्रिय आहेत की जी इंद्रिय अधिक कार्यरत असतात आणि अधिक प्रभावीपणे ती कार्यरत असतात. सदोदित डोळे काही ना काही पाहत असतात आणि पाहण्यामधून त्याचं आकर्षण निर्माण होत असतं. अधिक प्रमाणामध्ये आपण पाहतो की कान जे आहेत हे कान सदोदित टवकारलेले असतात काहीतरी ऐकण्यासाठी. मग ते कोणाचं संभाषण असेल, कोण कोणाविषयी काही बोलत असेल, टीव्हीवरचा कार्यक्रम असेल किंवा व्हॉट्सअपवरती आलेले काही मेसेज, त्याच्यामध्ये काही व्हिडिओ रेकॉर्डिंग असतील, याच्यामध्ये आपण गुंतून जातो आणि या गोष्टी आपला किती वेळ खातात किंवा आपला किती वेळ घेतात हे आपल्याला कळत सुद्धा नाही किंवा हे जे आहे हे आपल्याला ठाऊक सुद्धा नसतं की आपला किती वेळ जातो आहे तिथे. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या आपण पाहतो की आपल्याला एक प्रकारे गुंतवून ठेवतात. दिवसभराचा जर आपला वेळ पाहिला म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की हा जो कामछंद आहे हा कामछंद आपल्याला फक्त 20 मिनिटासाठी आपण जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हाच तो हर्डल असतो किंवा अडथळा असतो. हे अडथळे जे आहेत हे अडथळे आपल्याला पूर्ण जीवन पटलामध्ये आपल्याला त्रास देत असतात. आपल्या सर्व कार्यामध्ये ते एक प्रकारे आपला पिछा करत असतात. आणि मग होतं काय की जेव्हा आपण दैनंदिन जीवन जगत असतो त्या दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा या कामछंदाचे आपण शिकार होतो त्यामुळे आपण एक प्रकारे आपलं जे काही डोकं आहे हे भरून घेतो. म्हणजे तुम्ही कल्पना करा, आता जसं आमच्याकडे पुण्याला लोक सहजपणे सांगतात की जर एखादा माणूस लक्ष्मी रोडला गेला किंवा एखादा माणूस MG रोडला गेला की थोड्या वेळाने वेडा होऊन येतो. आता तो शब्दशः अर्थ नाही, पण तसं आपल्या इकडे पण पाहतो, नागपूरमध्ये एखादा मनुष्य बर्डीला गेला किंवा अभ्यंकर रोडला गेला आणि तिथे फेरफटका मारला किंवा आजकाल ते सोडा ना, आपण जर डीमार्ट मध्ये गेलो किंवा एखाद्या मोठ्या मॉलमध्ये गेलो तर तिथलं सर्व ते चित्र पाहून आपल्या मनाची अवस्था काय होते. आणि आजचा जो उपभोक्तावाद आहे त्यामध्ये आपण पाहतो की सर्व ठिकाणी जे जाहिरातीची साधनं वापरलेली असतात ती जाहिरातीची साधनं एक प्रकारे आपल्याला आकर्षून घेतात. मग ती शॉर्ट पॅन्ट असेल, ब्लेझर असेल, दुसरा कुठला कुर्ता असेल, त्या पुरुषाचा अगदी न दिसणारा चेहरा पण चेहऱ्यासारखा भाग आणि त्या मॉडेलवरती तो ड्रेस चढवलेला असतो. आणि मग आपण पण तिथं असं बरं, अरे मला असं दिसेल का, घेतला पाहिजे. कारण आपण त्या चित्रामध्ये स्वतःला पाहतो. अगदी कानातल्या रिंगा असतील तर एका बाईचा चेहरा असेल आणि त्याला अगदी मोठ्या रिंगा बांगडीसारख्या लावलेल्या असतात, त्याच्या खाली गळ्यातलं घातलेलं असतं. आणि मग थोड्या वेळा आपण आपल्या मोबाईलमध्ये पाहतो, मी अशीच दिसेल का, काहीतरी जुगाड केलं पाहिजे, नवऱ्याच्या मागे लागलं पाहिजे, उद्याच घेऊन आलं पाहिजे आणि संध्याकाळी घेऊन गेलंच पाहिजे.
म्हणजे आपलं मन लागलंच प्लॅनिंग करायला लागतं की तिच्या गळ्यातलं माझ्या गळ्यात कसं असेल आणि ते खर्र खर्र कसं दिसेल. मग आपण थोडं तोंड सुकवतो. काय झालं, ताप येतोय का? काय झालं, पोटात गुडगुड? काय झालं, तोंड सुकवलंय? रागावून सांगू का, आज मी मार्केटमध्ये गेले होते आणि एक छान गोष्ट पाहिली, पण तुमच्या खिशाला जड होईल, पण मला ती आवडली, घ्याल का? चला. मग कर्ज काढून का असे ना, पण तो चेहरा हसरा पाहू इच्छितो ना, सुकलेला नको घरात चेहरा आपल्या बायकोचा. मग मनुष्य त्यासाठी जे नियोजन करतो, जे प्लॅनिंग करतो, आणि मग अशा मार्केटमधून जेव्हा आपण फिरतो, ती रोषणाई पाहतो, किंवा घरात जेव्हा टीव्ही वरती आपण भडक कार्यक्रम पाहतो आणि त्या कार्यक्रमामधून जे जे इनपुट घेतो त्याच्यासह आपण झोपतो. आणि मग सकाळी उठल्यानंतर डोळे पुसत आपण आनापानसतीला बसतो आणि काल पाहिलेलं सगळं पटापटा पटापटा डोळ्यासमोर येतं. कसलं ध्यान, कसला श्वासन, कसला आनापानसती, कालचं सर्व रंगीबेरंगी जग आपण पुन्हा त्याला जिवंत करतो. म्हणून कामछंद जो आहे, हा कामछंद आपल्याला एवढा व्यापून घेतो आणि हे आपल्याला लक्षातच राहत नाही की आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आपण साधेपणा आणत नाही किंवा साधेपणा ठेवत नाही, सिम्प्लिसिटी जी आहे हे अतिशय महत्वाची आहे. पण आज आपण पाहतो की मनुष्य या साधेपणापासून कोसो दूर गेलेला आहे, मैलो दूर गेलेला आहे. कारण जिकडे तिकडे आपण पाहतो की जीवनशैलीच बदललेली आहे. माणसाचं एकंदरीत जगण्याचं जे स्वरूप आहे तेच बदललेलं आहे. आणि त्यामुळे हा जो छंद हा शब्द आहे, छंद मध्ये एक प्रकारे ज्या गोष्टी आपल्या विकासाला मारक आहेत, बाधक आहेत, अशा गोष्टींच्या इतक्या आहारी जाणं की जणू काही आपण त्याची गुलामी पत्करल्यासारखं आहे. आपण त्याचं गुलाम होणं. आणि मग इंद्रियाला जे जे हवं आहे ते ते देण्यासाठी आपली धडपड असते आणि त्याच्यामध्येच आपली शक्ती लागते. आणि म्हणून हा जो कामछंदाचा जो भाग आहे, या कामछंदामधून बाहेर जर पडायचं असेल तर आपल्याला काहीतरी प्रभावी प्रयत्न करावा लागेल किंवा इफेक्टिव्ह प्रयत्न करावा लागेल. आता बऱ्याचदा काही लोकांना मी पाहतो, काही माझे मित्रही आहेत असे, परंतु एक गोष्ट आहे की सुंदर कोणाला दिसावशी वाटत नाही. पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे की सुंदरता जी आहे, ही सुंदरता ही जितकी नैसर्गिक आहे आणि जितकी जशी आहे तशी आहे तेवढी अधिक सुंदर वाटते. पण मग आपण पाहतो की थोडेफार आपले केस पिकायला लागले की ते नॅचरल आहे. पिकलेले केस तुमच्या डोळ्यात बोट घालून सांगतात, ओ माय डिअर, आता गाडी लागली घरगळतीला, चांगलं जगा, मिनिंगफुल जगा, उरलेला वेळ चांगला उपयोगात आणा, कट्ट्यावर बसून गप्पा मारत नका बसू, याचं त्याचं उणं धुणं नका करू, चांगलं काहीतरी करा, बुद्धपूजा करा, एखाद्या ठिकाणी जाऊन बुद्धाचा धर्मग्रंथ वाचा. पण मग आपण काय करतो, दुकानात जातो, घेऊन येतो काळी मेहंदी आणि डोक्यावर फासतो. आता कितीही आपण ते पांढरे केस लपवले तरी 3 आठवड्यानंतर ते दात काढायला लागतात आणि इकडून 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 मग ते वासून लोकांना समजा नकली आहे, आधा सिल्वर आधा ब्लॅक. काही लोक मिशांना पण लावतात. मग त्या जेव्हा त्याचं खरे पण दिसायला लागतं त्याच्यामध्ये आपल्या जगण्याचं नकली पण समोर येतं तिथे. पण ऍक्सेप्ट करा की हे तुमचे जे सिल्वर टॉप आहे, दॅट इज अ सिम्बॉल ऑफ युअर ओल्ड एज. त्याच्यातून शिका, आता माझे खूप दिवस राहिलेले नाहीयेत, जे राहिलेत ते मला मिनिंगफुल देता आले पाहिजेत माझ्यासाठी आणि इतरांसाठी तिथे. परंतु आपल्याला कधी कधी छंदामुळे की मी सुंदर दिसलो पाहिजे, मी तरुण दिसलो पाहिजे, मी चांगला दिसलो पाहिजे. अहो, तुम्ही जसे आहात तसे सुंदरच आहात, तुम्ही जसे आहात तसे चांगलेच आहात. पण कधी कधी आपण ह्या नकली सौंदर्याच्या भ्रामामध्ये जाऊन स्वतःची अडचण करून घेतो तिथे. म्हणून हा कामछंद जो आहे हे स्वतःला स्वीकारा, सत्यता स्वीकारा, जीवनाची सत्यता स्वीकारा आणि त्यामध्ये स्वतःला साध्यात आपण हे म्हणतो की नाही, तिसऱ्या शिलाच्या वेळेस शांती, संतुष्टी आणि साधेपणाचं पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो. पण तो साधेपणा
आपल्याला जगण्यात आणणं किंवा जगणं हे मोठं अवघड असतं. आणि ते अवघडपण जे आहे ते आपल्याला समजलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे बदल किंवा परिवर्तन करता आलं पाहिजे. त्याच्यातूनच जन्माला येणारा हा दुसरा अडथळा आहे. आणि तो अडथळा ज्याला आपण व्यापाद म्हणतो. आणि व्यापाद म्हणजे द्वेष किंवा क्रोध. ज्या ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात, ज्या ज्या गोष्टी मिळाल्यामुळे आपल्यामध्ये परिपूर्णता येईल असं आपल्याला भासत असतं, ती गोष्ट जर आपल्याला मिळाली नाही किंवा ती गोष्ट मिळवताना जर काही बाधा किंवा जर काही अडथळा आला तर त्याच्यामधून आपल्याला पाहायला मिळतं की आपल्यामध्ये ज्या गोष्टीमुळे अडथळा निर्माण झालाय त्या गोष्टीबद्दलचा राग, चीड, घृणा, कृपणता, तिटकारा, चीड निर्माण होत आहे. आणि ती निर्माण झाली की आपण अगदी उद्विग्न होतो, आपण अगदी अस्वस्थ होतो. आपल्याला असं वाटतं की ह्या अडथळ्यामुळे जे मला हवंय ते मिळालं नाहीये, जे मला पाहिजे होतं ते मिळालं नाहीये. आणि त्यावेळेस मग आपण पाहतो की क्रोधामध्ये मनुष्य जो आहे हा कशाचीही चिंताही करत नाही आणि कशाचा विचारही करत नाही. त्या क्रोधाच्या प्रभावामध्ये येऊन आपण चुकीची कृती करून बसतो किंवा आपण चुकीचं वागून बसतो आणि नंतर मात्र त्याचा आपल्याला पश्चाताप होतो. आणि ही जी गोष्ट आहे ही सर्वांच्या बाबतीमध्ये घडते. कारण आपल्याला निश्चितपणे कळत नाही की हा क्रोध म्हणजे काय आहे आणि क्रोध येतो तेव्हा काय घडतं. म्हणजे आतमध्ये असं काय उलथापालथ होते की ज्यामुळे आपण समोरच्या परिस्थितीवरती किंवा समोरच्या माणसावरती एक प्रकारे हल्ला करतो, तुटून पडतो. आणि क्रोध व्यक्त करताना आपण पाहतो की सुरुवातीला छोट्या शब्दांमधून होतो, नंतर आपण पाहतो की उग्र शब्द येतात, नंतर पाहतो की उग्र शब्दानेही समोरचा माणूस नमला नाही तर आपण अंगावर धावून जातो. म्हणजे एक प्रकारे असं म्हणतात आपल्यामध्ये असणाऱ्या ऊर्जेची, ताकदीची जी परिसीमा आहे ती आपण सर्व वापरतो आणि समोरच्या माणसाला दाबण्याचा आपण एक प्रकारे तसा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून हा जो क्रोध आहे हा क्रोध सुद्धा आपण पाहतो की आपल्या जीवनामधला सगळ्यात मोठा अडथळा आहे. आणि आपण पाहतो की प्रत्येक परिवारामध्ये कोणी ना कोणी एखादा मनुष्य असतो की जो अतिशय शीघ्र कोपी असतो, की त्याला झट दिशी राग येतो, अगदी तापल्या तव्यासारखा तो तापून जातो आणि सगळ्या घराला तो गरम करून टाकतो किंवा सगळ्या घराची शांती असा मनुष्य अशांत करून टाकतो. नंतर आपल्याला हे दोन आहेत, थीन मिथ्थ किंवा आळस आणि उद्धच्च कुकुच्च सुस्ती. हा शब्द मी मुद्दाम वापरला कारण हा मला यामुळे आवडला की भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी हा इस्तेमाल केलेला आहे किंवा वापरलेला आहे. पण त्याला दुसऱ्या भाषेमध्ये अस्वस्थता किंवा चिंता असंही सांगितलं जातं. परंतु बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म जो आहे त्याच्यामध्ये सुंदर शब्द वापरलेले आहेत. याला त्यांनी कामछंद न म्हणता लोभ हा शब्द वापरलाय. तो सहज समजतो, सोपा आहे. प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्टीचा लोभ वाटणं स्वाभाविक आहे आणि तो लोभ वाटतो. आणि लोभ जो आहे ती तृष्णा आहे, कारण त्याचं रूट कॉज जे आहे ती आसक्ती आहे. आणि तृष्णा जी आहे ज्याला आपण म्हणतो की आपल्यामध्ये असणारी जी रिक्त पोकळी आहे, इनर एम्प्टीनेस जो म्हणतो ना आपण, आंतरिक जी रिक्तता आहे ती रिक्तता बाहेरच्या कोणत्याही गोष्टीने भरून काढली जात नाही. आणि म्हणून तणा किंवा तृष्णा हा जो शब्द आहे, आसक्ती हा जो शब्द आहे, हा सर्व या कामछंदाशी निगडीत आहेत. की आपल्याला लाभलेल्या इंद्रियांच्या लालसेसाठी किंवा इंद्रियांच्या तृप्तीसाठी आपण जे काही त्याच्या मागे लागलेलो असतो किंवा त्याच्यामध्ये स्वतःला गुंतवून ठेवतो, ती कामतृष्णा किंवा कामछंद, त्याच्यातून निर्माण होणारा हा द्वेष. आणि नंतर थीन मिथ्थ म्हणजे हा आळस आहे.
आणि हा जो आळस आहे, एक प्रकारे तुम्ही थकल्याचा आळस म्हणा, शारीरिक आळस, पण याच्यामध्ये असं म्हणता येईल की जसा पाली भाषेमध्ये एक शब्द आहे वीर्य, म्हणजे एक विधायक कार्यासाठी लागणारी ऊर्जा. आपण असं म्हणू शकतो की आपल्यामध्ये एक प्रकारे उत्साहाचा अभाव असतो. कधी कधी सकाळी आपण उठतो, एका कुशीहून दुसऱ्या कुशीहून, पहिल्या कुशीहून परत उलट पालट, मग कोणीतरी म्हणतं अरे उठा एकदाच, काय चाललंय पडल्या पडल्या लोळान घोळान. उठतो आपण, पण तरी पलंगाच्या खाली उतरावशी वाटत नाही, मग तिथेच बसून पाय हलवतो आपण झोपाळ्यासारखे. मग बायको म्हणते आधी काय दात घासून देऊ, मग आपण काय करतो, कोलगेट घेतो ब्रश वरती आणि कोलगेट घेऊन आरशासमोर उभं राहतो आणि आपल्याला वाटतं अरे आपल्या भोवईमध्ये एक केस पांढरा आलाय. मग तो ब्रश असाच राहतो आणि आपण असंच बघतो. बायको म्हणते आज चाललंय काय, मी इतका आळस येतो, ज्याला आपण म्हणतो ना की एनर्जी लेस डे असतो. म्हणजे झोपही चांगली झालेली असते, आरामही चांगला झालेला असतो, पण मनामध्ये इतका निरुत्साह असतो, इतकी एक प्रकारे अनिच्छा असते काहीही करण्याची, काही बोलण्याची, काही करण्याची, काही खाण्याची, काही पिण्याची. सुस्ताडल्यासारखा असतो माणूस त्या ठिकाणी, काहीच करावंशी वाटत नाही. आणि मग बऱ्याचदा कधी कधी ही अवस्था दिवसभरातही असते आणि मग ती ध्यानामध्ये आपल्याला एकदम कडेलोटच करते. कडेलोट म्हणजे समजता नाही, ते काही वेळेस काही माणसं ध्यानाला बसतात अशी, पण दुसऱ्या घंटीच्या वेळेस अशी 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 होतात पाहते ते. मग मागचा नाही दुसरं ध्यान चालू आहे, मग आपण पुन्हा जागे होतो. कधी कधी आपली ही जी अवस्था आहे ही आपल्याला त्या शक्तिविहीन अवस्थेमुळे एकदम कमजोर करते किंवा शक्तिहीन करते. आणि ही जी अवस्था आहे ही एक प्रकारे आपल्याला असं म्हणता येईल की अधिक भ्रांत आहे, अस्वस्थता आहे, चिंता आहे, ज्याला आपण रेस्टलेसनेस किंवा वरी म्हणतो, मानसिक वरी, मानसिक चिंता, कशाची तरी तीव्र काळजी, कशाची तरी एकदम भीती आहे, काळजी आहे, चिंता आहे. त्यामुळे आपलं मन स्थिर होत नाही किंवा आपलं चित्त स्थिर होत नाही, मन लागत नाही काही करण्यामध्ये. आणि मग ना ते शरीराकडे पाहायला इच्छुक असतं, ना ते श्वासाचा मार्ग पाहण्यासाठी इच्छुक असतात. त्या दोन्ही प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं की आपली अवस्था इथे होते. आणि नंतरची जी आहे, ज्याला विचिकित्सा, त्यालाच पुढे कुशंका असं म्हटलेलं आहे. आणि ही जी कुशंकेची जी अवस्था आहे, ही कुशंकेची अवस्था आपल्याला धरून ठेवते. आणि धरून कशापासून ठेवते, तर ती मुळातच आपल्याला बदल करण्यापासून धरून ठेवते. ती एक अनिश्चित अशी अवस्था आहे, जी अवस्था आपल्याला पुढे जाऊ देत नाही किंवा परिवर्तनाची जी प्रक्रिया आहे त्या परिवर्तनाच्या प्रक्रियेला ती सामोरं जाऊ देत नाही. आणि मग अशा वेळेस एक तर आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते अतिशय दुभंगलेलं असतं, किंवा आपलं जे मन आहे ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतो ना की इरॅशनल डाऊट्स, आपल्या मनामध्ये अशा वेळेस अबौद्धिक असे शंका निर्माण होतात. आणि त्या शंका म्हणजे अगदी सर्व दूर, म्हणजे अगदी काही लोक थेट बुद्धावरच शंका घेतात. काय बुद्ध झाला हे कशावरून, इथपर्यंतही काही लोक प्रश्न विचारायला मागे पुढे पाहत नाही. मग काही लोकांचा हा प्रश्न असो, बाबा ठीक आहे, पण ध्यान हे साधू संतांनी करायचं असतं, हिमालयात जाऊन दाढीवाल्या बुवांनी करायचं असतं. सर्वसामान्य माणसाला ध्यान आहे किंवा ध्यान केलं पाहिजे असं कुठंच लिहिलंय का? मग आपण जे आंबेडकरी बाबासाहेबांचे अनुयायी आहोत ते विचारतात मला किंवा प्रज्ञारत्नला, बाबासाहेबांनी केलेला एखादा ध्यानाचा फोटो दाखवाल का? बाबासाहेबांनी स्वतः ध्यान केलं होतं का? म्हणजे आता हा विचारणारा स्वतःला बाबासाहेब समजतो का? की जर बाबासाहेबांचा फोटो दाखवला तर मी दुसरा ज्युनियर बाबासाहेब आहे, मग मी मात्र करेन. म्हणजे आपण अशा प्रकारच्या ज्या शंकांना काही बौद्धिक बैठक नाहीये
किंवा काही बौद्धिक आधार नाहीये, अशा शंका उपस्थित करून स्वतः ते करण्यापासून पळ काढतो किंवा स्वतः ते करण्याचं टाळतो आपण, की मला बदलायचं नाहीये. एकंदरीत बदलाच्या, ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रक्रियेवरतीच आपलं लक्ष नसतं. आणि तिथे आपलं लक्ष नसल्यामुळे किंवा त्याच्यावर आपला विश्वास नसल्यामुळे आपण ते करण्याच्या ऐवजी मग शंका निर्माण करायच्या आणि बदलाला सामोरं जाणं थांबवायचं किंवा बदलाला सामोरं जाण्याचं टाळायचं. तर अशा प्रकारचे हे अडथळे जे आहेत, हे अडथळे आपल्याला जीवनामध्ये रोजचं जीवन जगताना येतच असतात आणि ते पुढेही येतच राहतील. मग आता प्रश्न हा आहे की या अडथळ्यांवरती आपण कार्य कसं करायचं किंवा या अडथळ्यांना आपण लक्षात कसं घ्यायचं किंवा या अडथळ्यांना पाहिलं कसं जातं. तर एक गोष्ट आहे की प्रतिकात्मक लोकांना समजण्यासाठी आणि त्याची जी क्रिया पद्धती जी आहे कार्य करण्याची, ती सांगण्यासाठी या 5 अडथळ्यांना 5 रूपकात्मक सांगितलेलं आहे किंवा समजावलेलं आहे. आता कामछंद म्हणजे आपण असं पाहतो की इंद्रिय लालसेची अभिलाषा. आपली जी इंद्रिय आहेत त्यांच्या जे लक्ष आहे त्या लक्षापोटी असणारी जी लालसा आहे, त्या लालसेची आपल्याला अभिलाषा असते. आणि ते मग खाणं, लेणं, नेसणं, पाहणं वगैरे वगैरे वगैरे, त्याला कलरफुल वर्ल्ड आपण असं पाहतो. मग ते बाजारपेठेचं जग असेल, अभ्यंकर रोड असेल, बर्डी असेल, डीमार्ट असेल, अजून कुठला मॉल असेल, एम्पिरियर मॉल वगैरे, तर याचं रूपक दाखवलेलं आहे. पाण्यामध्ये वेगवेगळे रंग मिसळून जे रंगी बेरंगी पाणी असतं ना, जे रंगपंचमीला खेळलं जातं, तसं रंगी बेरंगी पाणी असतं. ते दिसायला कलरफुल आहे, पण त्याच्यातून काही तुम्ही पाहू शकत नाही. ते तुम्हाला दिसताना आकर्षक आहे, परंतु ते तुम्ही पिऊ शकत नाही, त्याची उपयोगिता नाहीये. तर पहिला जो छंद आहे किंवा पहिला जो अडथळा आहे कामछंद, हा रंगी बेरंगी पाण्याच्या माध्यमातून दाखवला जातो. दुसरा जो अडथळा आहे, त्या दुसऱ्या अडथळ्याला वेगळ्या पद्धतीने परंतु पाण्याच्याच रूपात सांगितलेलं आहे. आणि त्याला जे रूपक आहे ते रूपक आहे बॉइलिंग वॉटर, उकळतं पाणी. चहा उकळताना, आमटी काढताना किंवा बेसन अगदी काढल्यानंतर टपक 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 होतं की नाही, कढईमधलं पातेल्यामधलं बेसन किंवा उकळलेलं पाणी, चहा उकळल्यानंतर तो नाचायला लागतो थैथ्यात थैथ्यात. तसा चिडलेला, रागावलेला, क्रोधाने अगदी पल्लवित झालेला माणूस किंवा माणसी कोणी घ्या, अगदी थैथ्या नाचतो, सर 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 सर, जणू काही अख्ख्या अंगात रक्तच खेळत असतं तिथे. अगदी त्यावेळेस कपाळ कडक झालेलं असतं, गाल सुद्धा 2 दिवस मळून सुकलेल्या पिठाच्या उंड्यासारखं झालेलं, दातवट खात असतो आपण, हाताच्या मुठी ओवळत असतो. जर कोणाला अडकित्याशिवाय सुपारी फोडायची असेल तर पटकन अशा माणसाच्या तोंडात टाकावी, दाढे खाली कडाडक्याने फोडून टाकेल. कारण ती इमोशनल एनर्जी असते आणि ती इमोशनल एनर्जी त्याला एक्सप्रेस करायची असते. मग किंचाळून, शिव्या देऊन, मारून, हाणून, आदळापट करून, स्वतःचे हातपाय तुडवून तो करू शकतो. कारण ती बाहेर पडत नाही तोपर्यंत माणूस शांतच होत नाही. हा जो उद्रेक आहे तो अगदी साक्षात उकळत्या पाण्याच्या रूपकातून इतका सुंदर सांगितलेला आहे. म्हणून रागावलेल्या माणसासमोर लगेच उकळलेलं पाणी धरा, पण काळजी घ्या तुम्ही समोर थांबू नका, तुम्हालाच उकळवून टाकेल तिथे पाणी. म्हणजे त्याला कळलं पाहिजे की तुझ्या मनात मिररिंग करणं म्हणतो ना आपण, की समोरच्या माणसाला त्याची अवस्था आरशाच्या रूपाने दाखवायची तिथे. एनिवे, गंमत सोडून द्या. नंतर हे जे आहे थिनमित्थ, तर त्याला म्हटलेलं आहे शेवाळयुक्त पाणी. आळसलेली जी मनस्थिती आहे, पाण्यामध्ये जेव्हा आपण पाहतो नदीच्या किनारी आणि ते हिरवं हिरवं जेव्हा शेवाळ तरंगत असतं,
तशा प्रकारची ती मनाची अवस्था आहे, अगदी डलनेसची, किंवा ज्याला इंग्रजीमध्ये एक स्लगीनेस हा शब्द वापरलेला आहे, ती आळसलेली अगदी निष्काम मनोअवस्था, काहीच करावंशी वाटत नाही. आणि उदच्च कुकुच्च जे आहे, अस्वस्थता, चिंता किंवा सुस्ती, याला छान रूपक सांगितलेले आहे. आणि ते रूपक जे आहे, ज्याला म्हटलेले आहे लाटायुक्त पाणी, ते जे पाणी आहे ते स्थिरच नसतं. आणि त्यामुळे जेव्हा आपण चिंतेत असतो, अस्वस्थ असतो, तेव्हा आपण 10 मिनिटं, 7 मिनिटं, 5 मिनिटंही आपल्या आसनावर, खुर्चीवर, सोफ्यावर, खिडकीमध्ये, ओट्यावर पुढेच बसत नाही. इथून उठला तिथे बसला, तिथून उठला तिकडे गेला, तिथून उठला इकडे आला. कारण ती अस्वस्थता आपल्याला सारखी धावत पळवत असते तिथे. आणि शेवटचं जे आहे कुशंका, म्हणजे चिखलयुक्त किंवा गढूळ पाणी ज्याला म्हणतो आपण. अगदी नवा पाऊस आल्यानंतर ओढ्यान आल्यांना जे पाणी येतं, फक्कड चहा सारखं, दुधासारखं नाही. आता इकडे मिळतो की नाही, पण पुण्यामध्ये फक्कड चहा मिळतो, ज्याच्यामध्ये अर्धा साधा आणि अर्धा स्पेशल मिळून फक्कड बनवतात. आणि तो अगदी घट्ट दुधाचा असतो, म्हणून त्याला फक्कड हा नाव दिलेलं आहे. चहा हा चहाच असतो, पण पाजणाऱ्यांना खुश करण्यासाठी अगदी वेगवेगळी नावं दिली. प्रेमाचा चहा, फक्कड चहा, स्पेशल चहा, येवल्याचा चहा, केवल्याचा चहा, साई चहा. हे सगळं काय आहे? समोरच्या लोकांना वेडं बनवून आपलं मटेरियल खपवणं, उपभोक्तावाद. गंमत सोडून द्या. तर अशा प्रकारे या 5ही अडथळ्यांना सांगितलेलं आहे. आता ह्या अडथळ्यांचा बाऊ करून बसण्याचं कारण नाही. तर असं म्हणतात की यांना आपल्याला कुठेतरी यांच्यावर कार्यही करता आलं पाहिजे, यांना थोडं आपल्या काबूतही आणता आलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याच्यामधून बाहेर पडता येईल किंवा त्याच्यावरती आपल्याला कार्य करता येईल. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं जातं की पहिल्यांदा आपल्याला जर हे अडथळे जाणवले, तर असं म्हणतात की आपण त्याच्या परिणामांची दखल घेणं. म्हणजे आपण ज्या स्थितीत आहोत तसे जर आपण वागलो तर त्याचा कॉन्सिक्वेन्स काय होईल, परिणाम काय होईल. आपण लोभाने लुब्ध झालेलो आहोत आणि त्या लोभाच्याच मनस्थितीत आपण तसेच राहिलो तर शेवटा काय होईल. आपण क्रोधामध्ये आहोत, चिडलेलो आहोत आणि त्या चिडलेल्या क्रोधी मनोअवस्थेत राहिलं तर काय होईल. म्हणजे त्याचा विचार करणं, परिणामांचा विचार करणं. दुसरी जी गोष्ट आहे ती असं म्हणतात की आपल्याला ज्या अवस्थेत आपण आहोत त्याच्या विरुद्ध भावनेचा विकास करणं किंवा विरुद्ध भावना वाढवणं. तर लोभाच्या स्थितीमध्ये आपल्यामध्ये काही प्रमाणात का होईना थोडी दान भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करणं, किंवा आपण जर क्रोधामध्ये असू तर आपल्यामध्ये मैत्री किंवा करुणा भावना वाढवण्याचा प्रयत्न करणं, जेणेकरून त्या माध्यमातून त्या क्रोधाची तीव्रता कमी होईल किंवा दानातून त्या लोभाची तीव्रता कमी होईल. नंतरची जी गोष्ट आहे की जर तेवढंही करून थांबलं नाही तर असं म्हणतात की आपला दृष्टिकोन थोडा विशाल बनवायचा. आणि तो विशाल बनवायचा म्हणजे आकाशासमान दृष्टिकोन तयार करायचा. आपण आकाश जर पाहिलं तर ते अतिशय विशाल आहे, मोठं आहे, व्यापक आहे, ज्याला लिमिट नाही, मर्यादा नाहीये. आणि या आकाशामध्ये जर तुम्हाला एखादा ढग दिसला तर तो ढग येतो, तो ढग जातो, तो कधी एका ठिकाणी घट्ट किंवा स्थिर राहत नाही. त्यामुळे जी मनस्थिती निर्माण झालेली आहे तिला आकाशासारख्या दृष्टिकोनातनं पहा. ती थोडा वेळ थांबेल आणि जसा ढग चालाल तसं ती पण जाईल. त्यामुळं थोडा स्पेस द्या, थोडा वेळ द्या. आणि एवढंही करून जर ते थांबलं नसेल किंवा थांबत नसेल तर मग असं म्हणतात की अशा मनोअवस्थेला थोडं सप्रेस करा, दमन करून थोडा आपल्या बळाचा वापर करून तिला सांगायचं की आता शांत बस, मला हे काम करू दे किंवा मला हे मेडिटेशन करू दे, मग मी अटेन्शन देईल. थोडं त्याला दमन करून थांबवणं. आणि एवढंही करून जर नाही थांबलं तर मग असं म्हणतात की अंततः आपल्याला कुठेतरी भगवान बुद्धाला किंवा त्रिरत्नाला शरण येणं,
नव्याने पुन्हा प्रयत्न करायला सुरुवात करणार. तेव्हा जेव्हाही आपण नव्यानेच प्रयोग करा किंवा जे जुने साधक आहेत ते ध्यान करत असतील तर आपल्याला हळुवारपणे का होईना या अडथळ्यांना ओळखता येणं, हे अडथळे लक्षात घेणं आणि हळुवारपणे त्यांच्यावरती कार्य करायला शिकणं. आणि जेव्हा आपण त्यांच्यावरती कार्य करू तेव्हा हळुवारपणे आपण त्यांची जी मजबूती आहे, बळकटी आहे, तिला आपण दुबळं किंवा कमकुवत करू शकतो. आणि जेव्हा हे अडथळे दुबळे होतील किंवा कमकुवत होतील तेव्हा आपला जो सराव आहे तो सराव आपण अधिक चांगल्या प्रकारे, अधिक चांगल्या पद्धतीने साध्य करू शकतो. मग एक तर आनापानसती असो किंवा मित्ता भावना असो, या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण ज्या शब्दाचा उपयोग करत आलेलो आहोत, समथा ध्यान सराव किंवा समथा ध्यान साधना, या दोघांना जर आपण चांगल्या प्रकारे सरावामध्ये आणू शकलो तर हळुवारपणे, धीम्या गतीने का होईना, आपण निश्चितपणे आपल्या वाटेने हळूहळू हळूहळू पुढे मुक्तीच्या मार्गाकडे जाऊ शकतो. पण यासाठी आपल्याला सदोदित प्रयत्न करत राहायला पाहिजे. आणि तो प्रयत्न जो आहे तो आपला दोन्ही प्रकारचा, सरावाच्या माध्यमातून, ज्याला आपण ध्यान सराव म्हणतो, सोबतच त्या ध्यान सरावाला सबळता येण्यासाठी किंवा बळकटी येण्यासाठी आपल्याला शीलांचं आचरण, धम्माचं आकलन, धम्माचं अभ्यास, धम्माची चर्चा, ज्याला आपण धम्मचर्चा म्हणतो, आणि सोबत कल्याण मित्रतेची साथ असणं गरजेचं आहे. या गोष्टी आपल्याला या क्षेत्रामध्ये अधिक सखोल जाण्यासाठी सहाय्य ठरू शकतात किंवा उपयुक्त ठरू शकतात. आणि काल जसं मी सांगितलं की ह्या तीनही गोष्टी ज्या आहेत या समांतर आपल्याला आचरणात आणता येऊ शकतात. मग ते आचरण शीलांचं असो, ते आचरण समाधीचं असो किंवा ते आचरण प्रज्ञेचं असो. पण बऱ्याचदा मग कधी कधी काही वेळेस असं होतं की काही लोकांना असं वाटतं की मैत्रिणात आमची अजून तयारी ध्यानाची अजिबात नाही बघा, आम्ही एक 4-6 महिने विहारात येऊ, रविवारचा क्लास करू आणि अद्याप शील कळलेलीच नाहीये, तर आम्ही हळूहळू शीलांचा विकास करू आणि वर्ष 6 महिन्यानंतर मग ध्यानाकडे वळू. असा युक्तिवाद करणं म्हणजे अशा माणसाचं वागणं झालं की समुद्राच्या लाटा थांबू द्या, मग समुद्रात मी पोहायला उडी मारेल. लाट काय थांबत नाही आणि हा पोहायला उडी काय मारत नाही. आता खरं तर एक वेळ ध्यान परवडलं, बसायचंय, मांडी लावायची, डोळे बंद करायचे. पण शीलाचरण किती अवघड आहे हो. पहिलं शील घ्या, दुसरं शील घ्या, तिसरं शील घ्या, चौथं शील घ्या. शीलाचरण म्हणजे काय फक्त त्यांची व्याख्या पाठ करून सांगणं आहे का? आपण जे जगत आलेलो आहोत, जे संस्कार झालेले आहेत, त्यांना छेदून आपल्याला आपलं अख्खं जगण्याचा पॅटर्न बदलायचा आहे, जगण्याची शैली बदलायची आहे. आणि ती शैली बदलणं हे कितीतरी लोकांना कितीतरी अवघड जातं, कितीतरी कठीण जातं. रागवणाऱ्या माणसाला मैत्री करणं म्हणजे एक प्रकारे उलट दिशेने चालायला सांगितल्यासारखं आहे. तो म्हणतो रागवल्याशिवाय माझा दिवस जात नाही, माझा क्षण जात नाही, मैत्री करू कशी मी तिथे. पण शीलाचरण काय सांगतं की तुम्हाला ते करावं लागेल. तुम्हाला तुमच्या हृदयाचं, तुमच्या सवयीचं, तुमच्या भावनांचं, तुमच्या मनोप्रवृत्तींचं, ऍटिट्यूडचं परिवर्तन करावं लागेल. आणि म्हणून आपल्याला शील, समाधी, प्रज्ञा या सर्वांसह आपला जो सराव आहे तो सराव आणि साधना ही चालू ठेवली पाहिजे. आणि त्यासाठी अशा प्रकारच्या ज्या कार्यशाळा आहेत, ज्या कार्यशाळेमध्ये आपल्याला सिद्धांत किंवा तत्व समजून घेता येतात, पद्धती लक्षात घेता येतात आणि त्या पद्धतीनुसार आपल्याला सराव करता येतो.
आणि त्या सरावांमधून आपल्याला अनुभूती घेता येते. ती अनुभूती जास्त महत्वाची आहे. ते रिअलायझेशन जास्त म्हणून महत्वाचं आहे. कारण बुद्ध धम्म जो आहे हा तुम्ही जे करता ते करत असताना त्याचा तुम्हाला आलेला जो अनुभव आहे तो अनुभव ही तुमची खरी टेस्ट आहे. तो अनुभव ही तुमची खरी परीक्षा आहे. गंधर्व सूक्तामध्ये भगवान बुद्ध एकदा शिकवण देताना सांगतात की हे पहा लोक हो, ज्या प्रकारे सोनार हा सोन्याची परीक्षा करताना सोन्याला आगीत टाकतो, जाळतो आणि त्या सोन्याची ते खरं आहे की नाही याची चाचपणी करून मग ते सोनं स्वीकारतो. अगदी तशाच पद्धतीने, अगदी तशाच प्रकारे आपल्याला हे जे सोनं आहे हे सोनं स्वीकारायचंय केव्हा, जेव्हा आपल्या कानावर पडलेला शब्द आपण आपल्या अनुभवाच्या ज्याला म्हणूया शेगडीत किंवा भट्टीत टाकत नाही आणि त्याचा जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत आपण त्याला खरं मानू शकत नाही किंवा त्याला आपण खरं समजू शकत नाही. तर असो, इतकी माहिती पुरेशी आहे.